कित्येक मैदानावरती पाहिलाय. गेली 2-4 वर्ष सातत्यानं जादुई गोलंदाजी ह्या गोलंदाजची आपल्याला पाहायला मिळते. अगदी लेफ्ट आर्म गोलंदाज आणि स्ट्राईक अटॅकिंग गोलंदाज म्हणून या गोलंदाजची देखील ख्याती राहिली आहे. तोच गोलंदाज आणि त्याच्यासमोर आव्हान असेल ते चिनू पाटीलचं. आलेल्या सर्व लाडक्या आमच्या मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणार तमाम क्रीडा स्पर्धकांचं सहर्ष स्वागत असेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आणि मॅचला सुरुवात करूया. आज थोडासा विलंब झाला. ह्या अगोदर देखील एक सामना होता परंतु काही कारणास्तव तो रद्द झालाय. यस रिव्ह्यू कॅमेरामॅन. यस ओके ओके. दोन्ही टीमसाठी सूचना. रिव्ह्यू फक्त नो बॉल बीमर साठी रनआउट साठी एकच रिव्ह्यू आहे, याची दक्षता घ्यायची आहे आणि वाईट साठी देखील रिव्ह्यू असेल. गेम ऑन पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू घेऊन निर्भय पाटील सज्ज झालाय. त्याच्यासमोर आव्हान असेल ते चिनू पाटीलचं. पहिलाच बॉल स्ट्रायकिंग एंडला चिनू आणि नो स्ट्राईक एंडवरती उत्सव पाटीलला आपण पाहतोय. पॉवर सर्कलचं हे पहिले षटक. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पहिला चेंडू घेऊन रेल्वे एंड कडनं निर्भय पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेनं चेंडू अगदी गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आगास दमदार चौकार. प्रेक्षकांची झाली या गर्दी, चौकार षटकार बघायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा. थँक्यू डीजे. ज्यांच्या नावाचं गुणगौरव गीत आपण ऐकलं. या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्व काही पुरवलं जातं. सन्मान्य सतीश म्हात्रे. दुसरा चेंडू समोर चिनू. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. फुल लेनचा चेंडू. यावेळेस मात्र दिशेचा विचार केला तर लॉंग लेग रिजनला बॅक टू बॅक दुसरा चौकार चिनू पाटीलच्या बॅटमधून. तर याच दरम्यान रोहिंजन गावचे एक दमदार व्यक्तिमत्व आमचे मित्र धीरज दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्मान्य आमचे या स्पर्धेचे सर्वेसर्वा किशोरदादा पोरजी यांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केले जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत तर खऱ्या अर्थानं चिनू करत असताना मैदानाच्या आतमध्ये पॉवर सर्कलचा कशा पद्धतीनं वापर करायचा हे मैदानात दाखवून देत असताना 2 चेंडू आणि सलग 2 चौकार 8 या आकड्यावरती आता संघ पोहोचत असताना आता काहीतरी विचार करावा लागेल तो निर्भय पाटीलला देखील. स्लोवर चेंडू होता काहीसा. मिडॉन तैनात आहे त्याच्या हातामध्ये. हा बॉल जाईल. अगदी कार्पेटचा सहारा पाहायला मिळाला. डॉट चेंडू. निष्ठेचा श्वास सोडला असावा कारण की 2 बॉल 2 चौकार आले होते. थोडंसं दडपण निर्भयवरती देखील होतं परंतु हा देखील एक तितकाच गुणवान गोलंदाज आहे. नेहमीच अनेक फलंदाजांना जखडून ठेवणारा गोलंदाज परंतु आज त्याच्यासमोर चिनू पाटीलचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात तर चांगली झाली आहे. 5 षटकांची मॅच. किमान 50-55चं टार्गेट डोळ्यासमोर असेल ते टीम रोहिंजनच्या. ते देखील चांगला चेंडू. रनआउटची संधी आहे परंतु चेंडू हातातनं निसटलाय. विकेट किपरनं चेंडू जर गॅदर केला असता तर कदाचित इथे धोक्याची घंटा नक्कीच वाजली असती ती उत्सव पाटीलसाठी. फ्रेममध्ये देखील नव्हता. रनआउट होऊ शकला असता परंतु नशिबाची साथ आपण पाहू शकाल उत्सव पाटीलच्या बाजूनं. आणि हे एक चिकीत सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलनं मात्र स्ट्राईक रुटेट होताना आणि संघ पोहोचलाय तो 9 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक. ज्या षटकामध्ये नेहमीच जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात कारण की मुभा असते फलंदाजांना. फक्त 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू जे सीमारेषेचं संरक्षण करताना पाहायला मिळतात आणि अशा मोमेंटला मात्र मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज प्रयत्न करतात आपल्या टीमसाठी एक चांगली स्थिती निर्माण करण्याचा. चांगला फटका आहे परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित चेंडू गॅदर करू शकले नाहीत परंतु प्रयत्न चांगला राहिला. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला रोखलंय आणि तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात येत आहेत. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात आपण पाहू शकता. बिनबाद 11 या आकड्यावरती आता श्री एकता 11 क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2-3 वर्ष अतिशय चांगली संघाची बांधणी श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजनकडनं आपण पाहतोय. त्यांच्यासमोर तितकाच तुल्यबल संघ MIDC पट्ट्यातील वलप संघ. चांगला चेंडू इथे देखील खोदून काढलाय. डीपमध्ये पुन्हा एकदा खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झाला होता परंतु चिनूनं नकार दिला.
पाहिलं होतं की थ्रो फेकी चालू आहे, ते पाहता एकच धाव इथे निश्चित सुरक्षित ठरू शकते आणि एका षटकाचा खेळ देखील संपला. एका षटकाखेरीस मिडवात 12 अशी सावध सुरुवात आतापर्यंत टीम रोहिंजनची आपल्याला पाहायला मिळते. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस चार बांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई फॉर्च्युनरवाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई. थँक्यू डीजे. एका षटकापर्यंत एक चांगली सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या धावगतीनं धावा बनवायच्या आहेत, जी मनशा रोहिंजन संघाची आहे, अगदी 12च्या सरासरीनं जरी धावा बनवल्या तरी देखील प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 60 पाहायला मिळतोय आणि नक्कीच तो प्रयत्न देखील असेल रोहिंजन टीमचा. षटक क्रमांक 2 हायवे एंडकडनं आता गोलंदाजीसाठी गोलंदाज विनय गावंडचा वापर करण्यात येत आहे. एक अष्टपैलू क्रिकेटर, ज्याच्या नावानं नक्कीच हा संघ ओळखला देखील जातो. एक प्रतिभावान खेळाडू आहे, नेहमीच फलंदाजी गोलंदाजी ह्या दोन्ही भूमिकेमध्ये स्वतःला कित्येकदा सिद्ध करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर उत्सव पाटील स्ट्रायकिंग एंडला, राईट मोर द विकेटनं पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू आणि पंच कैलास पोरजी जे सध्याच्या घडीला मेन पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात, त्यांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा. अतिरिक्त एका धावेमध्ये वाढ होईल, धावसंख्या 13 आकड्यावरती. स्क्वेअर लेगला आपण मनोज पवार यांना देखील पाहतोय. मागील कित्येक वर्ष सातत्यानं क्रिकेट देखील ह्या दोघांनी नक्कीच खेळला आणि आता सध्या पंचाच्या भूमिकेत आपण या दोघांना देखील पाहतोय. पॉवर सर्कलचं दुसरं षटक आहे आणि आता 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. चांगला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅपमधून चेंडू पुढे निघून चाललाय. पॉइंट आणि गलीचा क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतोय, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि धाव उभारली देखील गेली आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि इथे फेकी देखील आणखीन खराब झाली आहे. जिथे फक्त 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे 4 धावा प्राप्त झाल्यात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सफल व्हायचं असेल तर आपल्याला ह्या चुका टाळाव्या लागतील. ह्या छोट्या छोट्या चुका 1-2 धावाच्या अंतिम मुमेंटला खूप महागड्या पडू शकतात आणि अशा मुमेंटला ह्या अतिरिक्त धावा मी म्हणेन बहाल केल्यात त्या श्री गणेश वल्लभ संघानं. एकंदरीत ह्या 4 धावेच्या मदतीनं वैयक्तिक उत्सव पाटील देखील 7 आकड्यावरती पोहोचले आणि संघ 17 ह्या धावसंख्येपर्यंत मजल मारत असताना पहिला खराब चेंडू, त्यानंतर आले त्या 4 धावा. आता मात्र चांगला चेंडू, अपील थोडी होती, परंतु पंचांचं अचूक लक्ष आहे. पंचांवरती दडपण आणण्याचं कार्य जरूर यष्टीरक्षक करत होता, परंतु पंच आमचे तटस्थ आहेत, अनुभवी पंच आहेत, त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. डॉट बॉल, बऱ्याच उशिरानं हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विनय गावंड स्वतःला सिद्ध करत असताना ह्या अगोदर देखील चांगला चेंडू होता, मिसफील्ड थोडीशी पाहायला मिळाली. फुल लेनचा चेंडू प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आजच्या दिवसातील पहिला तडाखेबंद षटकार. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं ज्या पद्धतीनं अगदी गोलंदाजची मुवमेंट आपण पाहिली आणि त्याच्यावरती चोख प्रत्युत्तर देत असताना उत्सव पाटीलचा हा आजच्या दिवसातील पहिला षटकार पाहायला मिळाला. 13 आकड्यावरती वैयक्तिक रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु आता चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. बॅटल चांगलं रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला असला तरी देखील विनयमध्ये क्षमता आहे आणि त्याने लगेच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. एकंदरीत 23 धावा धावपलकावरती आपण पाहतो. षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, 2 चेंडू शेष आहेत. उत्सव पाटील यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू गरंगळत जातोय. अतिशय चांगले आउटफील्ड या मैदानाचे आपण पाहतोय.
जेव्हा या क्रीडांगणावरती आलो आणि कॉम्बॉक्समध्ये जोडल्यानंतर आमचे साथी गुणसंख्या लेखक राहुल पोरजी यांनी देखील माहिती दिली की हे क्रीडांगण बनवण्यासाठी खूप मेहनत या संघाला देखील घ्यावी लागली, कारण की सध्याच्या घडीला जे अगदी सुंदर क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं, जितकी देखणी सुंदर खेळपट्टी आपण पाहतोय तितकंच सुंदर हे आउटफील्ड फास्ट आहे आणि क्रीडांगण देखील देखणं पाहायला मिळतं. यासाठी भरपूर मेहनत या आयोजनकर्त्यांनी घेतली आहे. त्यांचं प्रथमतः आपण कौतुक करू, कारण की एक चांगली स्पर्धा घडवण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू फुल करायचं होतं, परंतु अतिरिक्त बाहेर हा बॉल होता. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेनं इशारा देत आहेत. वन्स अगेन वाईट. या षटकातील हा दुसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या ज्या गतीनं अपेक्षित होती त्या गतीमध्ये आता आणखी वाढ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की पहिल्या षटकात 12 आल्या होत्या आणि या षटकात आतापर्यंत 14 धावा एकवटल्या आहेत. आणि ज्यामध्ये महत्त्वाचं योगदान मी म्हणे उत्सव पाटीलचं, जो अपकमिंग यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फटका चांगला आहे, क्लास दाखवत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू गरंगलत जाईल. आता यावेळेस मात्र सीमारेषा पार चौकार. प्रोप्रायटर सागर पडवल आणि सध्याच्या घडीला डीजे मास्टर आमचे प्रवीण यांना आपण पाहू शकाल. नेहमीच आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा तेव्हा ओमसाई डीजे आवर्जून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं संगीत जनमानसांमध्ये ऊर्जा संचारावं असं गीत छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांचं आठवण करून देणारं हे गीत डीजेच्या माध्यमातून आज शिवप्रताप दिन देखील आहे. अर्थात शिवपराक्रम नेहमीच आपण ऐकत आलं लहानपणापासून ते आतापर्यंत. जनमानसांच्या हृदयावरती अधिराज्य मिळवणारं नक्कीच हे व्यक्तिमत्व, हे चरित्र राहिलंय ते माझ्या छत्रपती शिवरायांचं. जाऊया ना बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 30 धावफलकावरती. पहिल्या षटकात 12 आणि त्यानंतर वेग आपल्याला पाहायला मिळाला. याचं कारण की विकेट न गमावता जी सुरुवात केली होती पहिल्या षटकात त्याचा कुठेतरी ॲडव्हान्टेज आता घेत असताना हे दोन्ही फलंदाज. मागील वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये छाप सोडण्याचं काम उत्सव पाटीलनं करायला सुरुवात केली आहे आणि ह्या वर्षामध्ये ते चित्र नक्कीच पाहायला मिळते. हंगामाची सुरुवात आहे आणि आज चांगला खेळ. फुल लेनचा चेंडू, अतिशय चांगला फटका. एक धाव इथे उभारली जाईल. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं चिनू पाटील खेळतोय, आक्रमक शैलीचा खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीचा चेंडू डिलेवर होतोय त्या पद्धतीचे फटके देखील अपेक्षित आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वर्ष काढली त्या खेळाडूनं. त्या कारणास्तव कशा पद्धतीनं इनिंग बिल्ड करायची, संघाला पुढे घेऊन जायचं हे नक्कीच या खेळाडूला माहीत आहे. आणि 31 धावा आता धावपळकावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक आणि तिसरा गोलंदाज शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आता पॉवर प्लेचं बंधन दूर झालंय. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु वेग आहे. वेगासोबत टप्पा देखील अचूक मानावा लागेल, कारण की जेव्हा आपली गती चांगली असते तेव्हा टप्पा आपण नक्कीच शॉट करू शकता. तोच प्रयत्न आता शुभमचा राहिला आहे. 2 गोलंदाजांना नक्कीच मार बसलाय जे स्ट्राईक गोलंदाज होते. आणि आता जर संघाला कमबॅक मिळवून द्यायचा असेल तर इथनं विकेट गरजेची असेल. चांगला प्रयत्न, क्रॉस बॅटेड हा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मिडॉनमधनं हा चेंडू डीपमध्ये निघून गेला होता, परंतु एक धाव इथे देखील प्राप्त होईल. आतापर्यंत हे चांगलं षटक शुभम पाटीलचं म्हणावं लागेल. 3 चेंडूमध्ये फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्यात. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगला स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट जो अपेक्षित होता टीम रोहिंजनला, तो नक्कीच या दोघांनी देखील मिळवून दिलाय. वैयक्तिक 10 वरती चिनू पाटील खेळतो आणि त्याच्या साथीनं 10 चेंडू 20 वरती उत्सव पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 32 धावसंख्येची ही पार्टनरशिप. आज कॉम्बॉक्समध्ये आमचे मित्र साई राजे आणि नक्कीच एक सिनियर समालोचक योगेश मडवी यांचा आवाज. गेली कित्येक वर्ष हा आवाज मायक्रोफोनवरती आपल्याला ऐकायला मिळतोय. अनेक प्रेक्षक वर्गाला खेळून ठेवण्याची ताकद त्यांच्या आवाजामध्ये आपण कित्येक वर्ष ऐकता. चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. फुल लेंथचा चेंडू, लवकर लेंथ ओळखली आणि पाठवलंय बॉलला लॉंग लेगच्या वरून सीमारेषा पार. दर्जेदार चिनू पाटीलचा हा पहिला षटकार.
लग यार दानशूर आणि दिलदार आहे मानी कर्तबगार श्री जनसेवेचा भार. थँक्यू. आतापर्यंत हे षटक इकॉनॉमिकल चाललं होतं, परंतु चिनू पाटील मैदानात आहे तोपर्यंत तसं घडेल का हा प्रश्न होता आणि षटकाराला पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चांगली लेंथ होती, चेंडू चांगला होता आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. 38 धावा धावपळकावरती विदाऊट लॉस ही कामगिरी म्हणजे चांगली पार्टनरशिप आतापर्यंत ह्या दोघांची पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एका बाजूने शुभम पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की 5 चेंडू 8 धावा. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर 9 किंवा त्याहून जर कमी धावा खर्च केला तर गोलंदाज चांगला आहे असं म्हटलं जातं. 3 षटकानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटनं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट केला, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. धाव घेण्याची संधी नव्हती मी म्हणेन आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावा लागतो उत्सव पाटीलला. आणि पहिला धक्का श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन टीमला उत्सव पाटीलच्या स्वरूपात. मॅचचा विचार केला तर एका बाजूला श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजन संघ आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश वल्लभ संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ह्यानंतर नेक्स्ट मॅच नावाली आणि त्यांच्या विरोधात पेठ संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल, अन्यथा आपण जर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर लगेच आमच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करायचं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. टीम नावाली आणि विरोधात पेठ संघ आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकानंतर 38 धावा धावपळकावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये उत्सव पाटील माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी सौरभ पाटील आता दाखल झालाय. हा देखील एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे भरवशामंद जोडी रोहिंजन संघाची आता मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दोघांकडनं नेहमीच अपेक्षा राहिली आहे टीम रोहिंजनला, ते दोन्ही खंदे फलंदाज आता मैदानात पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 आणि मैदानाच्या आतमध्ये आता सेकंड स्पेलमध्ये निर्भय पाटीलला आपण पाहतोय. दुसरं षटक, पहिलाच बॉल प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, बिग हिट, षटकार. कोटीचा बंगला भारी बंगला. स्ट्राईक गोलंदाज निर्भय पाटील असला तरी देखील त्याच्यासमोर लेफ्ट हँडर आहे. हा देखील मोठा प्रश्न होता. कदाचित ह्याचा विचार मी म्हणेन संघनायकानं करायला हवा होता, परंतु आता चिनू पाटील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू, आता मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खूप दूरून आला होता, त्याच्यासाठी दूरची चेस होती, कठीण होता हा झेल, परंतु अटेम्प्ट खूप चांगला होता त्याचा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल बॅटच्या अगदी टोवरती हा चेंडू लागला होता. उंच तर गेला होता, परंतु चेंडूमध्ये जी दुरी आपण म्हणू शकतो पाहायला मिळाली नाही आहे. दूरवरून प्रयत्न चांगला विनयचा राहिला, अगदी 100% कमेंटमेंट त्याची होती, परंतु हातातनं झेल निसटला. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा नेहमी आपण क्रिकेट खेळता तेव्हा प्रयत्न हे खूप महत्त्वाचे आहेत. प्रयत्न करायला चुकाल तर नक्कीच विजयासाठी मुकाल, हा आपण नेहमी समीकरण पाहिलंय. चांगला चेंडू, लेंथ खूप चांगली होती. पहिल्या लेंथवर जरूर मिस्टेक पाहायला मिळाली ती निर्भय पाटीलची, परंतु त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिलाय. उगाचच का आपण ह्या संघाचा स्ट्राईक गोलंदाज आहे हे मात्र तो दाखवून देत असताना
कारण की क्षमता आहे या खेळाडूमध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा पॉवर प्लेमध्ये त्यानं खर्च केल्या होत्या. सेकंड स्पेलमध्ये आता तो पुन्हा आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 47 धावा धावपळकावरती 3.3 अशी गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे ती श्रीगणेश वलपकडनं. पुढील चेंडू आणि प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला सौरभ पाटील आपण पाहू शकाल. मागील 2-3 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अतिशय चांगली कामगिरी सौरभची. चांगला चेंडू आडव्या बॅटनं, अगदी स्विच हिटर म्हणून ह्या खेळाडूची ओळख आहे. नेहमीच लांब पल्ल्याचे षटकार त्याच्या बॅटमधनं येत आहेत, परंतु डॉट बॉल पर्सेंटेज याचा देखील त्याला विचार करावा लागेल. कारण की प्रत्येक बॉलवरती चौकार षटकारा येत नाही. सिंगल डबल देखील क्रिकेटचा गमक आहे आणि त्या गोष्टी देखील लक्षात घ्याव्या लागतील. एका बाजूला चांगल्या टचमध्ये आपण शिनू पाटीलला देखील पाहत आहे, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. 2 चौकार देखील सलग त्यानं ठोकले होते. चांगला चेंडू, गती कमी होती. हाफ ट्रॅकर एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक फील्ड करतो, तोपर्यंत मिळेल ते फक्त सिंगल. या षटकाचं फिनिश चांगलं आतापर्यंत मी म्हणेन, कारण की पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण निर्भयवरती होतं, परंतु नॅचरल जी त्याची गुणवत्ता आहे, लेफ्ट हँडर म्हटला तर नॅचरल कोण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने त्याची चेंडूवरती ग्रीप आहे, अगदी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ह्या गोष्टी खूप क्लिअरली आम्हाला पाहायला मिळतात. आमच्यासमोर एक स्क्रीन, मॉनिटर स्क्रीन देखील त्यांनी ठेवली आहे. त्या पद्धतीनं विश्लेषण करणं सध्याच्या घडीला थोडंसं सोपं होत असताना या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्यावेळेस एखादी लाईव्ह वाहिनी आमच्यासमोर जोडली जाते, अतिशय चांगलं कार्य त्यांचं जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा पुरेपूर फायदा समालोचक, गुणलेखक या दोघांना देखील मिळत असतो. चांगला चेंडू अगदी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला खेळपट्टी आपण पाहतो, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट समालोचन कक्ष आहे आणि ते पाहता आमच्यासमोर स्क्रीन असणं गरजेचं होतं आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी पुरवलेल्या पाहायला मिळतात. शेवटचा बॉल जो अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला चिनू पाटीलसाठी, दुरून खेचण्याचा प्रयत्न तर होता चिनूचा, परंतु मिळाली ती फक्त सिंगल. एकंदरीत 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि धावपळकावरती 49 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर याच दरम्यान पुढची मॅच असेल बघा. दोन्ही संघनायक आपण सूचना इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय. जो संघनायक नसेल त्या संघाला पॅनल्टी लागेल. मॅच असेल नावाली वर्सेस अक्षय स्पोर्ट पेट या 2 संघांमध्ये. चला, नावाली संघाचे कॅप्टन आणि पेट संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, या गोष्टीची नोंद घ्या. तर आपण लगेचच टॉससाठी या. आय कॅन डी रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान. वैयक्तिक जर चिनू पाटीलचा विचार केला तर 26 या आकड्यावरती तो खेळतोय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं, 4 सिंगल आणि 1 डबल, एकंदरीत 26 या आकड्यावरती वैयक्तिक चिनू पाटील खेळतोय. शेवटचा षटक, डेटोर षटक आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा धावपलकावरती. ती जी मनशा होती, मी म्हटलं होतं की 60चं टार्गेट जरूर त्यांच्या डोळ्यासमोर होतं. ज्या पद्धतीनं त्यांचा स्टार्ट देखील राहिला होता. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची वर्दळ हळूहळू आता वाढताना आपण पाहू शकाल. कारण की ह्या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर 5 दिवस जेवणाची सुविधा प्रेक्षकांसाठी देखील, खेळाडूंसाठी देखील आणि आमचे जे टेक्निशियन टीम मेंबर्स असतील, आमचे कॉम्बॉक्सचे असतील, या सर्वांसाठी देखील. पहिलाच बॉल, वाईटची खून पंतांकडून. शेवटचं हे षटक आणि ह्या अतिरिक्त एका धावेनं 50 धावा धावपलकावरती टीम रोहिंग्जनच्या आपल्याला पाहायला मिळतात. स्वरूप खाडेकर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ओमकार जे आमचे, त्यांची भरपूर मेहनत राहिली या स्पर्धेसाठी, त्यांचे भाचे आहेत आणि ते आता गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेटचा हा चेंडू प्रहार केला चेंडूच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू सीमा पार, षटकार. अनुभव या चिनू पाटील यांना आपण पाहू शकाल. कारण की जिथे पहिल्यांदा प्रीमियर लीगला सुरुवात झाली होती आपल्या विभागामध्ये, जर आपण विचार केला तर 2010ला सिद्धी करवले तुर्ब्याच्या मैदानावरती ज्यावेळेस हंगामाची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली होती प्रीमियर लीगच्या,
आणि तेव्हापासून हा खेळाडू प्रकाश झोतात यायला सुरुवात झाली आहे. अनेक मैदानं गाजवली आहे. अष्टपैलू क्रिकेटर म्हणून रोहिंजनसाठी नेहमीच या खेळाडूचं नाव पुढे आलंय आणि तो चिनू पाटील आता वन्स अगेन स्वतःला सिद्ध करत असताना, परंतु कारकिर्दीमधील पहिली बाईक कमावण्यासाठी भरपूर वर्ष त्याला वाट पाहायला लागली होती. गत वर्षी त्यानं हा कारनामा केलाय, परंतु आता फटका फसला आणि महत्वाची विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती टीम श्री गणेश वलपला, ते विकेट मिळवून दिले ती स्वरूप खाडेकरनं. दुसरा धक्का टीम रोहिंजनला. चिनू पाटील बॅक टू द डगआउट. जय गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. धन्यवाद डीजे. नक्कीच जय गणेश्वर क्रिकेट संघाचं हे आयोजन खूपच दमदार आहे, ज्यामध्ये माजी उपसरपंच निलेश पोरजे असतील, ओमकार पोरजे असतील, धनराज गोंदली, सनी घरत, सलमान शेख, दर्शन वावेकर, तुषार राईन्स, अनिकेत पोरजे असतील, केतन गोंदली, तेजस गोंदली, रुपेश गोंदली, हे असे अनेक जे खंदे समर्थक आहेत, आयोजक आहेत, ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. चर्चा जरूर असेल. केतन पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फुल लेनचा चेंडू, पंचांचा नोचा इशारा, एज तर होती, झेल देखील पूर्ण झाला, परंतु 1+1 धावा अशा 2 मिळतील. तितकी भीमर लेंथ आपण पाहू शकाल. वेस्ट साईडपेक्षा हा चेंडू खाली होता. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर उंची या बॉलवरती, जर शरीरापासून थोडासा दूर होता, खेळण्यासाठी जर प्रयत्न राहिला केतनचा, एज लागली आणि चेंडू पहिल्या स्लिपच्या हातामध्ये जरूर गेला, परंतु इथे 2 धावा ह्या बॉलवरती. 1+1 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि फ्री हिट. यस, या बॉलवरती आता संधी आहे ती सौरभ पाटीलसाठी. फ्री हिटचा हा बॉल. स्वरूप खाडेकर प्रहार तर केलाय समोर, स्टेट ऑन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड झाली आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. परंतु त्याच वेगानं सीमारेषा पार पाठवलाय तो सौरभ पाटीलनं अटॅकिंग स्टान्स मध्ये. इथे देखील प्रहार केलाय, स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. चेंडू सीमारेषा पार. मायटी हिट, षटकार. लाडका जगीना पुलीचा सतीश दादा म्हात्रे. मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे. केलं आमंत्रित विजय पाटीलला, केलं आमंत्रित निलेश भोईरला आणि त्या समीर दळवीला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ माननीय श्री सतीश शेठ म्हात्रे आणि त्यांचे बंधुराज संजय शेठ म्हात्रे, ह्या जोडीकडनं नक्कीच ह्या स्पर्धेसाठी सर्व काही. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपूर चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवतोय. आजच्या जर दिवसाचा विचार केला तर उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि आवर्जून या स्पर्धेची वाट पाहिली जाते. 365 दिवस अगदी चर्चा या स्पर्धेची. फुल लेनचा चेंडू आता तर मात्र तोहफा होता आणि तो कबूल केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. वन्स अगेन चेंडू सीमा पार, षटकार. पहिले बक्षीस 1 लाखाचे, दुसरे 50,000. तिसरे आणि चौथे बक्षीस 25. थँक्यू. 74 74 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल. या बॉलवरती देखील मोठा फटका पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह असेल. प्रयत्न तर झालाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. आक्रमकतेनं फिनिश या सत्राचं आपण पाहिलं सौरभ पाटील कडनं. जो फिनिशच अपेक्षित होता टीमला तो त्याच्या बॅट मधून आलाय आणि या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय त्या 80. वैयक्तिक त्यानं जर विचार केला तर
ह्या षटकामध्ये 31 धावा आल्या, ही महत्वाची बाब, कारण की 49 धावा 4 षटकामध्ये होत्या. डेट ओव्हरमध्ये कशी फलंदाजी व्हायला हवी आणि ते दाखवून दिलं सौरभ पाटील. एकंदरीत पहिल्या सत्रात 80 धावा त्याने कुठून काढल्यात आणि 81चं भलं मोठं लक्ष आहे. लक्ष जरी मोठं असलं तरी देखील ह्या खेळपट्टीवरती ह्या क्रीडांगणावरती धावा बनतायत आणि विनय गावणसारखा आक्रमक खेळाडू ज्याच्या नावावरती अनेक अर्धशतका आहेत ते पाहता ह्या मॅचमध्ये खूप रंगत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु काय घडेल काय बिघडेल खेळाच्या दुसऱ्या सत्रात उत्तरार्धामध्ये आपण ऐकण्यासाठी जाऊया. आमचे सिनियर साथी समालोचक मित्र योगेश मडवी यांच्या दिशेनं तुर्ताच मी टॉससाठी इन्व्हाइट करतो टीम नावाली आणि पेट या दोन टीम्सला. चला नावाई संघ कॅप्टन उपस्थित राहा आणि पेट संघ बघा, जर उशीर केला तर तुम्हाला या ठिकाणी दंडित घोषित केला जाईल. लक्ष असू द्या, स्पर्धेमध्ये रूल्स आहेत. जो संघ उशिरा येईल त्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. टीम पेट आणि नावाली यांच्यामध्ये लढत होईल. सध्या वर्तमान लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. टीम रोहिंजन संघाच्या 80 धाबा केल्या, 80 धाबा केल्यात तर 81 धाबेचं आव्हान उभं केलं. या मॅचमध्ये एक दमदार लढत होणार मैदानावरती. तर नक्कीच आपण स्पर्धा पाहतो. 5 दिवस क्रिकेटचा महातरार तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय किसन दशरथ पोरजे आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी अर्थात साक्षी चषक 2025चं शानदार पर्व तुम्ही एन्जॉय करतायत. आज 4थ्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर तुम्ही पाहतात. व्यासपीठावरती प्रदीपदादा पाटील, नकुलदादा पाटील उपस्थित झालेत, धीरज पाटील उपस्थित झालेत. धनंजय दादा पोरजी उपस्थित आहेत, मोहन पोरजी साहेब आणि रुपेश दादा पोरजी, संकेत गोंदली, रुपेश गोंदली आमचे मित्र, त्यांचं मनापासून स्वागत. गेली 4 दिवस सातत्यानं सर्वांची मेहनत, भरपूर अपार कष्ट आहेत खरं तर या स्पर्धेसाठी. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी आपण पाहतो माजी उपसरपंच निलेश दादा पोरजी, ओमकार पोरजी, धनराज गोंदली, सनी घरत, सलमान शेख, दर्शन वाबेकर, तुषार राहिंज, अनिकेत पोरजी, केतन गोंदली, तेजस गोंदली, रुपेश गोंदली, उमेश माई, विकास पोरजी, सिद्धू पोरजी, पारस पोरजी, राहुल पोरजी, साई पोरजी, राज घरत, इकबाल शेख, सागर पोरजी, अमित पोरजी, अन्ना पोरजी, ओमकार, नरेश पोरजी, या सगळ्यांची भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आणि संपूर्ण मंडप डेकोरेशन तुम्ही पाहतायत. एकनाथ वालेलकर मंडप डेकोरेशन, खरं तर दैसर मोरी, कमी वेळात एक सुंदर असं ग्राउंड सजवलंय. कौतुक करायला पाहिजे त्यांचं. खरं तर वेळ त्यांच्याकडे कमी होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हा सुंदर सजावट, मैदानाच्या चौपेर बघा पूर्ण सजावट, एक मोठं व्यासपीठ त्यांनी उपस्थित केलंय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे उद्या यायला विसरू नका. चला पेट संघाला शेवटचा कॉल आहे, आपण लवकर उपस्थित राहा. येणारी मॅच तुम्ही पाहणार, बिग फाईट लढत होणार मैदानावरती 2 संघांमध्ये. खरं तर आता सध्या सुरू असलेली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते, दमदार लढत आहे. पहिली मॅच रोहिंजन जयदुर्गा माता एकता स्पोर्ट्स रोहिंजन त्या विरुद्ध श्री गणेश वलप यांच्यामध्ये पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये रोहिंजन संघाने 80 धावा केले तर 81 धावेचं लक्ष असणारे वलप संघाच्या समोर. सका हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यासमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, मग सोपे होईल तुमचे सर्व काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर स्कॅम स्टार्ट होते. 81 धावेचं टार्गेट आणि सलामी ॲज अ ओपनर विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. बंटी खाडेकर आणि प्रेम मात्रे नॉस्ट्राईक एनवती, तर गोलंदाज तयार चिनू पाटील. पहिलं षटक, गेम स्टार्ट. चिनू पाटीलचा पहिला बॉल, बॅटची एज, विकेट टेकन. पहिला बॉल वरती चिनू पाटीलने सुरुवात दमदार केली आहे. टीम रोहिंजन साठी पहिला धक्का दिलाय श्री गणेश वलप संघाला.
समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर दादाच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर दादाच्या नावाची या गावात चर्चा आहे. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेला. ज्या 81 धावेचं पाठलाग करण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु पहिला खेळाडू फार लवकर बाद झाला. शून्यमती गोल्डन डक पहिलाच बॉलवरती तो बाद झाला, बंटी खाडेकर. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ज्या नावानं संघ ओळखला जातो, ज्या नावाची चर्चा खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये फार ठिकाणी पाहायला मिळाली, अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवली आहेत, तो विनय गावण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता पूर्ण जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. टार्गेट मोठं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. संयमानं क्रिकेट खेळता खेळता एक अटॅकिंग क्रिकेट देखील खेळावं लागेल, कारण टार्गेट 81 धावेचं आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हरा वही जो दिल से लढा नाही. मॅच जिंकण्यासाठी 81 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु टार्गेट पाठलाग करताना पहिला धक्का बंटी खाडेकरच्या रूपानं श्री गणेश वल्लभ संघाला लागलाय. चांगला चेंडू समोर खेळतात. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल घेतली, एक सिंगलनं अकाउंट ओपन केलं टीम साठी आणि स्वतःचं अकाउंट विनय गावणनं मैदानावरती. एक धाव. एकीकडे आपण पाहतोय चिनू पाटील, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलं, मागच्या वर्षी त्याचं स्वप्न आपण पाहिलं, खुटारी मैदानावरती साकार केलं. चिनू पाटीलला पहिली बाईक मिळाली आणि त्यानंतर त्यानं प्रत्येक ठिकाणी एक चांगलं योगदान दिलं. आपल्या संपूर्ण युवा टॅलेंटला घेऊन तो मैदानात उतरलाय आणि आज देखील त्या संपूर्ण टीमची कामगिरी भरपूर चांगली आहे. पहिला फटका मोठा ठोकलाय, फलंदाज मात्र इथे बाद होईल. लॉंग ऑफ रिजन मध्ये जेल टिपलाय. अजून एक गोल्डन डकचा शिकारी झालाय. ॲज द ओपनर प्रेम म्हात्रे बॅक टू द डग आउट. किशोर पोरची रॉयल माणूस धानसर गावाचा, 6001 लक्की नंबर त्याच्या हो गाडीचा. जाईल तिथं डंका वाजतई, जाईल तिथं डंका वाजतई, त्याच्या नावाची चर्चा बाय, त्याच्या नावाची चर्चा बाय. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा. तर नक्कीच पुन्हा एकदा मी टॉससाठी इन्व्हाइट करतो. या ठिकाणी पहा नावली टीमचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अक्षय स्पोर्ट्स पेठ या संघाचे संगणकाला विनंती करतो की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. टार्गेट 81 धावेचे. आता संपूर्ण जिम्मेदारी आणि दारोमदार खरं तर फलंदाज आयुष पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. विनय गावणवरती जिम्मेदारी वाढली आहे. जिम्मेदारीनं क्रिकेट खेळावं लागेल, कारण आता टार्गेट 81 धावेचं असताना 3 चेंडू 1 धाव 2 गडी बाद ही थोडीशी नाजूक स्थिती श्री गणेश वल्लभ संघाची मैदानावरती. हा चेंडू पुन्हा हवेत आणि शतक पोहोचलेत. अजून एक धक्का. या ओव्हरमध्ये 3 गोल्डन डक, 3 खेळाडू शून्यावरती, पहिला बॉलवरती बाद. खरंच परिस्थिती अगदी नाजूक झाली आहे आणि जी जिम्मेदारी आपण म्हणत होतो ना की विनयच्या खांद्यावरती आहे या संघाची, ती आता संपूर्ण जिम्मेदारी विनय गावणच्या खांद्यावरती. हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे
उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. कठीण परिस्थिती जरी असली तरी त्या कठीण परिस्थितीतून आपल्या संघाला पुढे घेऊन जायची ही जिम्मेदारी आता फार मोठी वाढली आहे. ती विनय गावनच्या खांद्यावरती नाशिक एंडला तोच विचार करतो की आता मी कशा प्रकारे खेळू, कारण आता अटॅकिंग शांत बसलो तर मात्र संघ अडचणीमध्ये आहे. अटॅकिंग क्रिकेटची नितांत आवश्यकता आहे. मनामध्ये आता विचारांचा काहोर. खरं तर विनय गावन नाशिक एंडमध्ये खोलवा टप्प्याचा चेंडू चांगला होता. चिनू पाटील हे नाव फार वेळा तुम्ही ऐकलं असेल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि ते सिद्धही करून दाखवलं या मॅचमध्ये. खरं तर बॅटिंग करताना देखील त्याच्या बॅटमधून चांगली बॅटिंग आपण पाहिली. पहिला सुरुवातीला आला 32 धावा केल्या. गोलंदाजीतून पहिलंच विकेट पूर्णपणे श्री गणेश वल्लभ संघाची कंबर मोडली. खरं तर 1 धाव दिली आणि 3 गडी बाद केले. आता समीकरण जे राहिले येणारे 4 षटक 80 धावा, प्रतिषटक 20.00च्या सरासरीने धावा कराव्या लागतील ते आता श्री गणेश वल्लभ संघाला. ...59 रोजी प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध केला. तो दिवस आजच्या दिवशी अफजल खानाचं कोतलं बाहेर काढलं. आया था हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, छत्रपती ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में. असत तो दिवस आहे आणि आजच्या दिवशी अफजल खानाचा वध केला. लाखो सैनिक घेऊन अफजल खान प्रतापगडामध्ये आला होता जो जावळीमध्ये, आणि जावलीमध्ये प्रतापगडावरती जेव्हा अफजल खान आला आणि त्याला मारण्याचा जो कट छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, खरं तर अफजल खानाची ताकद भरपूर होती तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या दिवशी अफजल खानाचा वध केला आणि तो आज शौर्याचा दिवस प्रतापगडाचा. सौरभ पाटील ओव्हर नंबर 2 साठी. बॉल चांगलाय यावेळी शॉर्ट लेगच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, थांबणार नाहीये. आउटफील्ड चांगली आहे. बॉल धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तोच दिवस आहे. अफजल खानाला पाडण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या सोबतीनं निवडक मावले होते. खरं तर जीवा महाला त्यांच्या सोबत होता. खरं तर जीवा महालाने देखील चांगली भूमिका तिथे निभावली. होता जीवा म्हणून वाचला शिवा हे देखील तुम्ही ऐकले असेल. परंतु इकडे अपील स्ट्रॉंग आहे. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांच्या भूमिकेत जर तुम्ही एक नजर टाकली तर ऑन फील्ड अंपायर जे मेन अंपायर आहेत कैलास दादा पोरजी अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत. अद्याप त्याच फिटनेस लेवल्सनं क्रिकेट खेळतात. जरी तुम्ही त्यांची फिटनेस पाहिली तर जवळजवळ 25 ते 26 वर्ष इतकी वाटते. कारण आजपर्यंत फिटनेस फार चांगली जपून ठेवली आहे. आणि तुम्हाला चांगलं योग्य क्रिकेट खेळायचं असेल तेच मी सांगतो की तुम्हाला फिटनेसची आवश्यकता आहे. लेग पंच मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव एक उत्कृष्ट खेळाडू. यावेळी सभेमध्ये बॉल प्रयत्न चांगला होता कारण विकेट फार महत्वाची आहे. विनय गावन लढतोय आपल्या टीमसाठी, लढावं लागेल कारण आता संघ अडचणीमध्ये सापडले. अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर आता लढावं लागेल. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पर दुनिया कायम. सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला तेच करावं लागेल. एक बिग फाईट मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आता जी सेकंड मॅच आहे ती अक्षय स्पोर्ट्स पेठ संघ आपला कॅप्टन आलेला नाहीये. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. टीमची टोटल आता 1ने पुढे जाईल. सिंगल डबलना काही फरक पडणार नाहीये कारण टार्गेट भरपूर मोठं आहे आणि तो टार्गेटचा पाठलाग करताना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात पण झाली नाहीये. त्यामुळे संघर्ष संपूर्ण वाढलाय श्री गणेश वल्लभ संघाचा. चांगला बॉल यावेळी ऑफसाईडला
क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जोपर्यंत चेंडू फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल घेतली आणि फक्त स्ट्राईकला रोटेट केलं. विनय गावणला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल, कारण त्याच्यामध्ये एक क्षमता आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अशा अनेक गुणांनी भरलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विनय गावण, ज्यानं अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली आहेत, अनेक अर्धशतकं त्यानं टोकले आहेत आणि अनेक बाईक त्यानं जिंकल्यात. त्यामुळे आजचा जो प्रवास आहे तो विनय गावणला स्वतःला करावा लागेल. आज जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागेल, आज अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल विनय गावणला. बॉल चांगला आहे, काय सुंदर बॉल फेकलाय. विनय गावण सारख्या ताकदवर खेळाडू समोर ह्या बॉलचा वापर केला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जात आहे, कौतुक करेल मी गोलंदाज सौरभ पाटीलचं. पहिल्या बॉलला जरी चौकार आला तरी त्यानं कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव 3 विकेट. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. टोटल जर आपण पाहिली तर 8 धावा 3 गडी बाद. पॉवर प्लेच्या ओव्हरमधला अंतिम चेंडू, बॅट बॉलचा संपर्क व्यवस्थित नाहीये. एक सिंगल घेणार फक्त, कारण आता जे सर्व बॉल आहेत ते मला स्वतःला खेळायचे. त्यामुळे विनय गावणला तर तेच नेमका कार्य करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. टीम 9 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता जे टार्गेट आहे ते मैदानावरती अद्याप 72 धाबीची आवश्यकता आहे. येणारे 3 षटकं. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. बरोबर संजय शेट मात्रे, त्याचबरोबर आमच्या स्पर्धेची खरं तर ओळख म्हणजे आमचे ही पूर्ण जिम्मेदारी किशोरदादा पोरजे आणि कैलासदादा पोरजे यांच्या खांद्यावरती आहे. आणि त्याला सहकार्य करत असताना संपूर्ण श्रीगणेश क्रिकेट संघ, डान्सर आपण पाहिले, त्या सर्वांचं आपण कौतुक केलं पाहिजे. सालाबाद प्रमाणे मित्र ही स्पर्धा आपल्या भेटीस येते. आणि आज देखील एका कॅप्टनने उल्लेख केला की प्रत्येक खेळाडूसाठी, प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था तर फार कमी ठिकाणी असते, परंतु 5च्या 5 दिवस जेवणाची व्यवस्था या ठिकाणी या स्पर्धेमध्ये असते. ही पहिली एकमेव स्पर्धा अशी आहे की जिथे प्रेक्षकांपासून, खेळाडूंपासून सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था प्रत्येक दिवशी असते. बॉल आले डॉट. चिनू पाटील एकीकडे विनय गावण. खरं तर हे दोन्ही स्टार खेळाडू आहेत. विनय गावणचा फटका फसलाय. प्रयत्न 2 फिल्डर करतायत, पोचलेट आणि आता कॅच ड्रॉप झाली. केतन पाटीलनं झेस सोडलाय. त्याच्या जर्सी क्रमांक तुम्ही पाहिला 17, परंतु तो स्वतः आता खतरा झालाय टीमसाठी. कारण विनय गावणची विकेट जर आली असती तर संपूर्ण मॅच ही रोहिंजन संघाच्या ताब्यामध्ये आली असती. परंतु आता झेस सोडलाय. वेळ अजूनही गेली नाहीये, कारण आता टार्गेट तरी मोठंच आहे. विनय गावण प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश मिळत नाही. एकीकडे झुंज देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजी अटॅक जो आहे तो भरपूर स्ट्रॉंग पाहायला मिळतोय टीम रोहिंजनचा. ब्लॉक ऑल क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. आता मात्र अडचण आणि अडथळे जास्त येत चालले, कारण आता सामना जबरजबर टीम रोहिंजनच्या बाजूने जास्त मजबूत झालाय. फक्त स्कोरबोर्डवरती 10 धावा. श्री गणेश वलप म्हटलं की आमचे खरं तर भोलानाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. भोलानाथ शेठ पाटील सरपंच वलपचे मॅच एन्जॉय करत असतील तर त्यांचंही मनापासून स्वागत. अजून एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 10 वरती. आत्ता मात्र असं वाटतंय की सामना कुठेतरी जबरजबर आता मजबूत झाला तो पूर्णपणे रोहिंजन संघाच्या बाजूनं. जयदुर्गा एकता स्पोर्ट्स रोहिंजन बनाम तुम्ही श्री गणेश वल्लभ ही लढत पाहतायत. फुल टॉच चेंडू प्रहार केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काय प्रयत्न आहेत आज.
संपूर्ण खेळाडूने इम्प्रेसिव्ह खेळ केला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण स्टँडर्ड दाखवलाय. जर तुमची सुरुवात चांगली झाली, अर्थात तुम्ही फलंदाजीतून धाबा चांगल्या केल्या, थर्ड अंपायर तिसरे पंच चेक करतील. तुम्ही फलंदाजीतून चांगल्या धाबा केल्या, मोठी धावसंख्या उभारली, तर गोलंदाजांमध्ये देखील कॉन्फिडन्स येतो. आणि जर गोलंदाजी चांगली झाली तर क्षेत्ररक्षण देखील कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर तिसरे पंच चेक करतायत. टीबी अंपायर खरं तर या बॉलवरती बॉल अडवलाय की त्याचा पाय कुठे आहे, नेमका हे पाहायचं आहे. बॉल अडवल्यानंतर त्याचा जो पाय होता तो परफेक्ट कुठे आहे हे चेक करायचंय. सेफ आहे. फक्त धाबा मिळतील त्या बॉलवरती एक सिंगल. इक्बाल शेख धानसर बाला भरपूर फेमस झाला. हा चेंडू बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग. विनय गावण अपयशी. संघ अडचणीमध्ये बॅकफुटला. श्री गणेश बल्लभ संघ. हॅन्डसम सबारू भारी इनामपुरी या गावाचा. इनापुरी या गावाचा, इनापुरी या गावाचा. पनवेल तालुक्यात वाजताई डंका सतीश म्हात्रे नावाचा. सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा. नारायण म्हात्रे, नारायण म्हात्रे. चला पेठ संघ, आपला संघनायक लगेचच यायचा आहे. नावाळी संघाचा संघनायक कधीपासून आपली प्रतीक्षा करतोय. जर विलंब केला तर या स्पर्धेचे नियम अगदी स्ट्रिक्ट आहेत. कारण की ह्या अगोदर देखील आपण पाहिलं तर आज जे दोन संघ सकाळी उशिराने आले त्यांना देखील बाद करण्यात आलं. आणि आता देखील जर विलंब झाला तर कदाचित आपल्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. कारण की प्रतिस्पर्धी संघ वेळेच्या अगोदर पासून इथे येऊन बसला आहे. त्याची दक्षता आपण घ्यायची आणि टॉससाठी लगेच जायचं आहे. प्रिव्हियस मॅचचा जर विचार केला तर सध्या मॅच फक्त 2 षटकं बाकी आहेत या मॅचचे. तर ते पाहता टॉससाठी लगेचच पेठ संघाने संपर्क साधायचा आहे. बघा, आयोजकाने सक्त सूचना दिली आहे. वेळ ही कोणासाठी थांबणार नाहीये. त्यामुळे पेठ संघ तुम्ही जर मॅच बघत असाल, ऐकत असाल तर प्लीज तुम्ही मॅच संपण्याच्या अगोदर इथे उपस्थित राहा. कारण आयोजक इतकं कडक आहेत की आज 2 संघ सुरुवातीला काहीतरी छोटासा प्रॉब्लेम झाला तर ते 2 संघ लेट आले. त्यामुळे आयोजकांनी दोन्ही संघाला स्पर्धेतनं बाहेर काढलं. कारण स्पर्धेचं स्टँडर्ड भरपूर मोठं आहे, दर्जा आणि क्वालिटी भरपूर आहे. त्यामुळे इथे वाट ही कोणाची पाहिली जात नाहीये. कारण आज सकाळी दोन्ही संघ थोडे लेट आले. निलेश दादा पोरजी माजी उपसरपंच खरं तर फार मोठी जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन ती स्पर्धा पार करतायत. त्यांचं कौतुक. धनंजय दादा पोरजी असेल किंवा आमचे मोहन पोरजी असतील, सकाळी ते संध्याकाळपर्यंत थेट या स्पर्धेसाठी ते मेहनत करतायत. 3 षटक आपण पाहिले, त्याच्यातनं 2 षटक चिनू पाटीलचे. धावा त्यानं 4 दिल्या, 3 दिल्या आणि विकेट त्यानं 4 घेतल्या. बघा काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि बॅटिंग करताना देखील त्यांना 1 विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद झालाय मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का. बॅटिंग करताना 32 धाबेचं योगदान दिलं. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज आलाय उत्सव पाटील आणि त्यांना पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केली. श्री गणेश बल्लभ संघाला अजून एक धक्का. तथा श्री गणेश वल्लभ संघाच्या खात्यामध्ये आले. कारण ज्या प्रकारे वल्लभ संघाच्या समोर टार्गेट दिलं ते टार्गेट ऑलरेडी मोठं होतं. आणि एकीकडे विनय गावण जोपर्यंत होता आशा होती, परंतु तो बाद झाल्यानंतर का वेगवान गोलंदाजी. कॉन्फिडन्स बघा ना, पहिला बॉलला विकेट मिळाली, त्यानंतरचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याचा वाढलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या प्रकारे तुमच्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरची सुरुवात होते, विकेट मिळतात, चांगली गोलंदाजी झाली पहिल्या ओव्हरमध्ये, तर येणारा प्रत्येक गोलंदाज त्याच कॉन्फिडन्सनं गोलंदाजी करतो. सूर सापडलाय, लय सापडले, 2 चेंडू त्यानं फेकलेत. सुंदर बॉल ब्लॉकरमध्ये फेकण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय, धाव नाहीये. यस नो रन घेण्याचा प्रयत्न. इकडे आता काय होणार,
रनसर पूर्ण झाली की नाही हे चेक करावं लागेल आता तिसऱ्या पंचांना. नॉट आउट, 1 रन पूर्ण झाली. टोटल धाबसंख्या जर आपण पाहिली तर आता केवळ स्कोरवरती 12. पुन्हा एकदा बॉल चांगला, फटका देखील चांगला, पहिला षटकार आलाय या इनिंग मध्ये. डावखुरे त्याचा कार्ड तुम्ही पाहताय निर्भय पाडेच्या बॅट मधून. समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागण्याचा याच हाय फाय षटकार आलाय, परंतु आता प्रत्येक बॉल तुम्हाला संघर्षाचा राहिलाय. फक्त आता बॉल राहिलेत 8. एक सिंगल घेतली, सिंगल बरोबर टीमची टोटल आता 19 सोबत पोहोचली. बॉल शिल्लक राहिले 7. फक्त आता मॅच मध्ये औपचारिकता राहिली, कारण 81 धावेचं टार्गेट होतं. प्रत्येक बॉल जरी षटकार मारला तरी सामना आता जिंकू शकणार नाहीये श्री गणेश वल्लभ संघ. पेट संघ बघा शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी. हा चेंडू फुलटॉस होता, पिमर घोषित केलं पंचांनी या ठिकाणी. नो बॉलचा इशारा. 1+1 1 तर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आपण पाहिली तर 21 या धावसंख्येवरती. अद्याप 60 धावीची आवश्यकता आहे. सात बॉल 60 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये पूर्णपणे सामना आपल्या बाजूला झुकवलाय जयदुर्गा एकता स्पोर्ट्स रोहिंजन संघानं, कारण हा सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आहे, कारण शेवटचा अंतिम षटक आता बाकी आहे. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. हॅलो, तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपल्या समवेत आहेत. टीम नावाळी आणि त्यांच्या विरोधात पेट संघ आहे. अक्षय स्पोर्ट पेट. यस, आमचे गणेशपूर जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन्ही संघ आमने सामने, एका बाजूला नावाली आणि एका बाजूला पेट. टेल इज अ कॉल आणि टॉस जिंकला टीम नावालीनं. आपला डिसिजन काय असेल फक्त सांगा. बॉलिंग. यस, बॉलिंग करणार आहेत दोन्ही संघांना आणि दोन्ही कॅप्टन्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा जाऊया प्रिव्हियस मॅचच्या दिशेने. एका बाजूला टीम वलप आणि त्यांच्या विरोधात रोहिंजन संघ. टॉस जिंकलाय तो टीम नावालीनं आणि नक्कीच त्यांचा डिसिजन आहे तो फिल्डिंग करण्याचा. नेक्स्ट मॅच नावाली वर्सेस अक्षय स्पोर्ट्स पेट यांच्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर पेठाली, चिंचवली, तुर्बे आणि नवीन वसाहत यांच्यामध्ये लढत होईल. आरुष 11 जर्मन नावाली संघ टॉस जिंकलाय. जिंकण्यासाठी फक्त औपचारिकता, कारण सामना पूर्णपणे आपण पाहतोय जयदुर्गा एकता स्पोर्ट्स टीम रोहिंजनच्या बाजूने सामना पूर्णपणे एकतर्फा आहे. आता मारलेले षटकार त्याला काही किंमत नाहीये, कारण असं म्हटलं जातं की वेळ गेली सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला.
आता मारलेले चौकार षटकार याला काहीच किंमत नाही. क्रिकेटमध्ये चौकार षटकारालाच महत्व आहे, परंतु सामना गमावल्यानंतर मारलेले चौकार षटकार ह्याला शून्य किंमत असते. जसं म्हटलं जातं ना की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत आणि बैल निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत, तसेच सामना हरल्यानंतर मारलेली चौकार षटकार याला शून्य किंमत. वेल गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. शेवटचा अंतिम बॉल आहे. चला टीम आरुष 11 जर्मन नावाली संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, रेडी राहा. आणि दुसरीकडे अक्षय स्पोर्ट्स पेठ, तुम्ही डगआउट बॉक्समध्ये जायचं आहे. तिथून खरं काडू कक्षामध्ये आपण रवाना व्हायचं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण एकमेकांना पाहणार. आर्यनचा हा स्ट्रोक ऑन साइड मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, वेल प्लेड. एक संधी मिळाली आर्यनला देखील. बरेच दिवस आपण पाहिले तो संघासाठी नेहमी उपस्थित असतो, परंतु सामना गमावलाय टीम श्री गणेश वल्लभ संघानं. हार्ड लक या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि विजेत्या संघाचं अभिनंदन. सामना जिंकलाय मैदानावरती श्री दुर्गा माता एकता स्पोर्ट्स रोहिंजन संघानं आणि त्याचबरोबर इथे पहिल्या सामन्याचा हिरो, खरं तर मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं इम्प्रेसिव्ह खेळ केला, अष्टपैलू खेळाडू अर्थात चिनू पाटील, ज्यानं बॅटिंग करताना 32 धावा केल्या आणि गोलंदाजीतून 4 विकेट घेतल्या. तो चिनू पाटील